नमस्कार. WWC डिंबामध्ये मी डॉक्टर राजेंद्र माने तुमचं स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर निलेश. तुम्ही या आपल्या प्रोग्राममध्ये एनरोल झाला, तर ते एनरोल होण्याच्या आधी तुम्हाला काय काय चॅलेंजेस होते, काय प्रॉब्लेम होते आणि तुम्ही एनरोल झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय फरक पडला, तुमचं लाईफ कसं होतं आणि काय बदल झाला सांगू शकाल? येस सर, येस सर. ह्या प्रोग्राममध्ये एनरोल व्हायच्या अगोदर जर माझी स्टोरी सांगायची झाली तर ॲज अ डॉक्टर पार्ट 18 वर्ष मला जनरल प्रॅक्टिसमध्ये झालेलं माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे. आणि हे जे 24 आवर हेक्टिक शेड्यूल होतं, दिवस रात्र पेशंट चेक करायचो, जेवणाच्या वेळी, खाण्याचं वेळा, ह्या सगळ्या बदललेल्या. स्ट्रेस किती असेल सांगायला नको. प्रचंड प्रचंड स्ट्रेस. आणि ह्याचा एक परिणाम म्हणून जो रिझल्ट आला माझ्याकडे, मला डायबिटीज झाला. 2016ला मला मे 2016 रोजी मला डायबिटीज डायग्नोज झाला. आणि ॲज अ डॉक्टर पार्ट मेडिसिन चालू केलेले. देन सगळ्या गोष्टी मग मी सुरुवात केली की व्यायाम, एक्झरसाईज, सगळ्या गोष्टी, नंतर स्ट्रेस लेवल, ह्या सगळ्या गोष्टीवरती फोकस केलं. तरी माझे मेडिसिन हे वाढतच चाललेले आहे. तर 4 वर्ष तेच प्रोग्राममध्ये की मेडिसिन वाढत चाललेले आहे. मला समजेनात की ॲक्च्युली काय होतं आहे. मग ऑफकोर्स माझे गुरु, मला त्यांची आठवण झाली. मी सरांना भेटलेलो, तर सरांनी मला रिव्हर्सल प्रोग्रामबद्दल सांगितलं की तो सगळा एक्सप्लेन केला. आणि देन मग मी ह्या प्रोग्राममध्ये एनरोल झालो. आणि 3 महिन्यात मी ह्या प्रोग्राममधनं म्हणजे डायबिटीजमधनं रिव्हर्स झालो. देन त्यानंतर परत मग तोच हॅप्पी पार्ट आणि थोडंसं दुर्लक्ष, परत ते सगळ्या गोष्टी आता रिव्हर्स झालो. ह्या आनंदातच सगळ्या गोष्टी परत रिव्हर्स व्हायला परत सुरुवात झाली. आणि परत 6 महिन्यामध्ये जो रिव्हर्स झालो तो डायबिटीजमधनं कन्वर्ट झालो. परत ह्या गोष्टी ज्या चुकल्या त्या गोष्टी जेव्हा लक्षात आल्या, परत एकदा सरांना भेटलेलो आणि परत एकदा रिएनरोल झालो ह्या प्रोग्राममध्ये. आणि 4 वर्षांचा डायबिटीज 40 दिवसामध्ये रिव्हर्स झालो. ही गोष्ट लक्षात आली की हा प्रोग्राम आपल्याला कंटिन्यू जर लाईफ लाँग हेल्दी राहायचं असेल, डायबिटीज फ्री राहायचं असेल, तर हा मला लाईफ लाँग प्रोग्राम फॉलो करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा एज्युकेशन जो पार्ट आहे त्या पार्टमध्ये मला कंटिन्यू राहायचं आहे आणि त्याच्यामधनं शिकायचं आहे. मग ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मी एज्युकेशन पार्ट त्याच्यामध्ये फॉलो करत गेलो, सगळ्या गोष्टी फॉलो करत गेलो. आणि तीच गोष्ट मी माझ्या फॅमिलीमध्ये अप्लाय करायला सुरुवात केली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 4 किलो वजन कमी केल्यानंतर रिव्हर्स झालो. पण ह्याचा सगळ्यात जास्त फायदा आमच्या मॅडमला झाला. मॅडमनी 6 महिन्यात त्यांचं 18 किलो वजन फक्त डाएटवरती कमी केलं. हा जबरदस्त बेनिफिट त्या ठिकाणी झाला. आणि तोच प्रोग्राम आम्ही आता आमच्या मुलांमध्ये पण फॉलो करतो आहे. तर मुलं जर पाहिली तर आमची एकदम स्लिम अँड ड्रीम. मुलगी तर एकदम 5 वर्षांची मुलगी हेल्दी आणि हिरोईनच दिसते. तर तुम्ही जो हा आपला प्रोग्राम चालू केला STEM, तर या STEM प्रोग्राममध्ये चालू केल्यानंतर तुम्हाला असे काही रिस्ट्रिक्शन्स वाटले का? हे खाऊ नका, ते खाऊ नका, किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टी तुम्हाला खाता आलेच नाहीत, असं काही वाटलं का? नाही. सुरुवातीला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जे जुना पॅराडाईम, चुकीचा पॅराडाईम जो डोक्यामध्ये घुसला होता की दर 2-2 तासांनी खायला पाहिजे, ह्या गोष्टी ज्या आम्ही आमच्या प्रोफेशनमध्ये शिकलो होतं. तर जेव्हा ह्या प्रोग्राममध्ये आलो तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे समजल्या की हे सगळ्यात चुकीच्या मिसअंडरस्टँडिंग ऑलरेडी होत आहेत माझ्याकडनं. आणि ते गेलेले आहेत, शिकण्यातून गेलेले आहेत, तेच पॅराडाईम झालेले आहे. नंतर ह्या प्रोग्राम थ्रू हे माझे सगळे पॅराडाईम्स, माइंडसेट हे सगळं बदललं. आणि जे मी शिकलो की ज्या पद्धतीनं सगळ्यात 2 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या डाएटच्या बाबतीत सांभाळायच्यात. की पहिली गोष्ट की जे वारंवार खाण्यासाठी शिकवलं जातं चुकीची गोष्ट, तर ती आपल्याला चूक सुधारायची. आणि जे डाएट प्रोग्राम आहे 2 टाइम्स अ मील ह्या पद्धतीने की जे 2 जेवणामध्ये 8 तासाचं अंतर आणि जे फास्टिंग आवर पाहिजे ते 16 तासांचं पाहिजे, हे जेव्हा मी शिकलो त्या पद्धतीने मी ते मॉडिफाय केलं. सुरुवातीला थोडंसं प्रत्येक गोष्ट काही लगेच होत नाही. ते थोडंसं सुरुवातीला हळूहळू स्टेप बाय स्टेप करत गेल्यानंतर त्या गोष्टी फॉलो होत गेल्या. आणि फॅन्टॅस्टिक. सो रिस्ट्रिक्शन असे तुम्हाला काही वाटले नाहीत? फक्त सुरुवातीला फक्त जो टाईम तुम्ही सारखं खात होता ते 1 2 ते 3 वेळा झाल्यानंतर तुम्ही स्वतःहून 2 वेळा. येस. सो आता ह्याच्यामध्ये तुमची आवडीची डिश कुठली होती असं विचारलं तर काय सांगाल? मी स्वीट डिश नाही सांगत, आवडीची डिश. जेव्हा माझं सरांकडे कन्सल्टिंग चालू होतं, म्हणजे सर मला कन्सल्ट करत होते, तेव्हा सरांनी मला क्वेश्चन केलं की तुला किती लवकर रिव्हर्स व्हायचं. सरांनी एक्झाम्पल एक दिलं होतं की तुझ्या खांद्यावरची विषारी साप खेळतोय, तुला किती दिवसात झटकायचा आहे. डायबिटीज हा विषारी साप आहे. तर म्हटलं सर मी हे शोधत होतो की मला जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर मला तो बाहेर काढायचा. ओके. मग सर म्हटलं की तुला नॉनव्हेज खायला जास्त आवडेल का? म्हटलं सर वाह, म्हणजे ते तर माझं जीव की प्राण आहे. म्हणजे मला प्रचंड खायला आवडतं. उलट मला मॅडम रेस्टी करतात.
म्हणजे तुला मग नॉनव्हेज खाऊन पटकन रिवर्स व्हायला आवडेल का? म्हणजे सर नक्की. देन फॉलो मी जो किटो डायट सरांनी सजेस्ट केला, नॉनव्हेज भरपूर प्रमाणात वाढवलं, फॅट्स गुड फॅट्स वाढवले, नॅचरल फॅट्स वाढवले. त्याच्यामध्ये मग हे नॉनव्हेज असेल, पनीर असेल, चीज असेल आणि नट्स, हे जे गोष्टी वाढवल्या, तर 4 वर्षाचा डायबिटीज 40 दिवसात मी रिव्हर्स केला. दॅट इज माय अमेझिंग रिझल्ट्स. सो थोडक्यात आवडीच्या गोष्टी खायला मिळाल्या आणि ज्या तुम्हाला असं वाटत होतं की यांनी वजन वाढू शकतं, शुगर वाढू शकतं, ते नॉनव्हेज, पनीर हे तुम्हाला खायला मिळालं. स्वीट डिश बाबत काय सांगाल? कुठली आवडीची स्वीट डिश आहे? माझी स्वीट डिश आवडीची म्हटलं तर गुलाबजाम मला प्रचंड. मग आता किती गुलाबजाम खाता? नाही, आता गुलाबजाम खाण्याचं प्रमाण फार कमी झालेलं आहे. मी खात नाही असं नाही, पण महिन्यातून किंवा 2-3 महिन्यातून एखादं फंक्शन जर असेल तर त्यावेळेस निश्चित गुलाबजाम खाण्याचा आनंद घेतो. 2 ते 3 गुलाबजाम खातो. पण ते कशा पद्धतीनं मॅनेज करायचं, जे एज्युकेशन घेतलं आहे त्या पार्टमध्ये मग ते सगळं. सो असं तुम्हाला म्हणता येईल की आवडीच्या गोष्टी खाताना गोड गोष्टींवरती पण तुम्ही कंट्रोल करायला शिकल आणि त्याची कमतरता तुम्हाला जाणवत नाही. नाही सर, बिलकुल. आता तुम्ही या प्रोग्राममध्ये रिव्हर्स झालाय, वजन कमी झालंय, आपल्या बाकीच्या लोकांना तुम्ही तुमचा हा जो अनुभव आहे तो कशा पद्धतीने सांगाल? काय मेसेज द्याल तुम्ही त्यांना? येस, जे डायबिटिक पेशंट आहे आणि प्री डायबिटिक पेशंट आहे, मोस्टली त्यांनी फोकस करा की मॅक्झिमम जे रिफाईंड कार्बोहायड्रेट्स आहेत, ते रिफाईंड कार्बोहायड्रेट्स म्हणजेच साखर आहे. तर रिफाईंड कार्बोहायड्रेट्स जेवढ्यात शक्य होईल तेवढं कमी करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्याऐवजी नॅचरल फॅट्स, गुड फॅट्स हे खायला सुरुवात करा. फर्स्ट डिसिजन घ्या की तुम्ही तुमच्या डायबिटीज आणि प्री डायबिटिक कंडिशनमधनं तुम्ही नॉर्मल लेवलला या आणि देन नॉर्मल लेवलला आल्यानंतर तुम्ही तुमची जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये थोडेसे त्या गोष्टी आणखी बदल करू शकता आणि तुम्हाला जे आवडतं फूड आहे ते तुम्ही त्या पद्धतीनं कधीतरी, म्हणजे आता जे एन्जॉय करू शकत नाही तर तुम्ही त्यावेळेस ते एन्जॉय डेफिनेटली करू शकताल. आणि तो एन्जॉय आपल्याला घ्यायचा आहे लाईफ लॉंग. त्यासाठी फर्स्ट रिव्हर्स व्हा आणि देन तुमची लाईफ तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल एन्जॉय करा. WWC हेल्थ स्कॅन जो आहे हा प्रत्येकासाठी आणि हा प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. कारण डायबिटीजची जी जर्नी आहे, ह्या जर्नी डायबिटीज होण्याला तुम्हाला एक 10, 15, 20 वर्षांचा पिरियड लागतो. स्टार्ट होते आणि डायबिटीजमधनं कन्वर्ट व्हायला तुम्हाला 15 ते 20 वर्षांचा पिरियड होतो. पण ही जी जर्नी 15 वर्षांची जाते, त्या जर्नीमध्ये तुम्ही कोणत्या ना कोणत्या तरी स्टेजमध्ये डायबिटीजच्या हे असू शकता. मग त्या दृष्टीने आम्ही जो हेल्थ मॅप बनवला आहे त्याच्यामध्ये आम्ही ABCD आणि हे अशा पद्धतीने 4 लोकेशन बनवल्यात. D फॉर डायबिटीज, C फॉर प्री डायबिटीज. हे जे 2 स्टेशन आहेत, तर त्या 2 स्टेशनवरती 100 30 लोक आहेत की जिथं तुम्ही रिव्हर्सचं डिसिजन घेऊ शकता. पण A आणि B हे जे 2 लोकेशन आहेत त्याच्यामध्ये 70% लोक आहेत की ज्यांना प्रिव्हेन्शनसाठीची गरज आहे. आणि आमचं जे मिशन आहे डिंबा डायबिटीज मुक्त भारत अभियान, जे आम्हाला 2047पर्यंत अचीव्ह करायचं आहे, तर त्यासाठी हा 70% पार्ट जो आहे तो प्रिव्हेंट करण्याचा फार महत्त्वाचा पार्ट आहे की जिथं आपण त्यांना प्रिव्हेंट करू शकतो आणि 30% लोक रिव्हर्स करू शकतो. सो हेल्थ वाईज लोकेशन जर माहिती करून घ्यायचं असेल, त्यानुसार प्रिव्हेन्शन पार्टमध्ये लाईफ लॉंग हेल्दी राहायचं असेल तर A आणि B ह्या लोकेशनच्या लोकांना तर C आणि D साठी तर आवश्यक आहेच, पण A आणि B लोकेशनच्या लोकांना पण स्कॅनिंग करणं फार गरजेचं आहे. त्यांचं लोकेशन त्यांना शोधणं फार गरजेचं आहे आणि त्यानुसार प्रिव्हेन्शन पार्टमध्ये येऊन लाईफ लॉंग हेल्दी राहण्याचं डिसिजन त्यांना घेणं सोपं जाईल आणि त्या दृष्टीनं त्यांना कशा पद्धतीनं प्रयत्न करता येईल किंवा कशा पद्धतीनं डाएट किंवा एज्युकेशन प्रोग्राम जो आमचा डिंबा ॲप आहे किंवा स्कॅनबो ॲप आहे त्याच्या थ्रू त्यांना ते जे एज्युकेशन मिळणार आहे ते एज्युकेशन घेऊन ते लाईफ लॉंग स्वतः आणि त्यांची फॅमिली हे ते त्यांना हेल्दी ठेवू शकतात बाय एज्युकेशन. सो थँक्यू निलेश या ठिकाणी आले. त्यांनी एक सांगितले की तुम्ही आता नेमकं कुठं आहे हे शोधण्यासाठी हेल्थ स्कॅन करा. तुमचं लोकेशन ABCD पैकी फाइंड आउट करा. A आणि B ला तुम्ही प्रिव्हेंट करा आणि C आणि D ला रिव्हर्स करा. रिव्हर्स करताना STEM प्रोग्राम करा आणि STEM प्रोग्राममध्ये तुमच्या आवडीच्या गोष्टी घ्या आणि हे सगळं करताना लाईफ एन्जॉय करा आणि अधनं ते स्वीट डिश एन्जॉय करतात तुम्ही सुद्धा एन्जॉय करू शकता. थँक्यू. येस सर, थँक्यू सर.